फ्रेंड्स, आज आम्ही तिकडे मार्केटला चाललोय. आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. हाय फ्रेंड्स, आणि बघा आमच्या पिऊने आज ब्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे. तर आम्ही आज बाहेर चाललो, त्याच्याने आम्हाला घेऊन चाललेत बाहेर. तर चला आपण जाऊयात बाहेर, आणि कुठे जातात काय ते तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला समजेल, आमच्या पिऊने पण सांगितले कंटिन्यू करा, मग आम्ही समजेलच कुठे चाललोय ते. चला आपण जाऊयात आता बाहेर. तर बघा आम्ही आता मार्केटला आलोत. आज आम्हाला जरा शॉपिंग करायची. पिऊला पण काही घ्यायचं आहे आणि मला पण काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यासाठी आम्ही आलोत आता मार्केटला. तर बघा आपण मार्केटच्या आतमध्ये आता आम्ही आलोत. बघूयात आपण याच्यामध्ये काय काय आहेत विकायला आलेलं आज मार्केटमध्ये. तर भरपूर मोठं असं मार्केट भरतं, तुम्ही बघताय आता किती मोठं मार्केट आहे. खूप छान याच्यामध्ये काय काय वस्तू भेटतात आणि एकदम कमी प्राईजमध्ये भेटतात, मस्त असतात त्या. दुकानामध्ये जेवढ्या कॉस्टली असतात तेवढं कॉस्टली ते नसतात, त्याच्यापेक्षा जरा कमी किमतीच्याच असतात. बघा शूज पण किती छान आहेत, सगळे मस्त शूज आहेत वेगवेगळे. इकडे बघा टी शर्ट वगैरे लावलेत, सगळे सॉक्स आहेत या साईडला. इकडे बघा दिव्याच्या पंती वगैरे आहेत, हेडफोन्स आहेत सगळे इथं, आणि चार्जरचे अप्लायन्स. हे सगळे पॅन्ट्स आहेत या साईडला, वेगवेगळ्या पॅन्ट्स सगळ्या. आणि बाकी हे असं सगळं मार्केट भरलेलं आहे छान असं मस्त. बाकी अजून काही सामान लागतं आहे, काही लागलेलं आहे काही जणांचं. आम्ही जर आज लवकर आलोत. आणि इकडे बघा इथं ज्वेलरीच्या व्हरायटीज आहेत भरपूर साऱ्या. सगळ्या नवीन आता अँटिक ज्वेलरी ज्या आलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये ज्वेलरीत बघा. ह्या डेली यूजच्या ज्वेलरीज आहेत सगळ्या. आजकाल सोन्याच्या घालण्यापेक्षा आजकाल जास्त करून लेडीज ह्याच घालतात. मला या अशा ज्वेलरीज भरपूर आवडतात. या साईडला बघा इकडे शर्ट आहेत सगळे, आणि इथे ड्रेस आहेत बघा डायरेक्ट ह्या नायराच्या कुर्तीत सगळ्या. या साईडला स्टडी टेबल आहेत हे मुलांसाठी. आणि इकडे पण परत एकदा अजून एक दुसरा पॅन्टचा आणि छोट्या मुलांच्या कपड्याचा सेट आहे इकडे. तरी बघा अजून एक ज्वेलरीचं आपल्याला शॉप भेटलेलं आहे छोटंसं. तर इथे अजून एक ज्वेलरीज म्हणजे असे वेगवेगळ्याच आहेत. प्रत्येकाकडे जरा काही वेगळ्या, काहींकडे सेम असतात. तर छान आहेत ज्वेलरी इथल्या पण. हे बघा सगळे क्लचर्स आहेत वेगवेगळे, क्लिप टिकटॉक आहे, आणि वेगवेगळे कॉम्ब आहेत सगळे, नेलपेंटच्या बॉटल्स आणि लिपस्टिक वगैरे आहेत. या साईडला प्लाझो तिकडे. आणि हे आपलं काही नेहमीचं किचनमधलं बाथरूममधलं काही डेलीचं सामान आहे. थोडंफार काही असंच केची वगैरे सगळं. आणि इथे पायपुसण्यात ह्या सगळ्या वेगवेगळ्या पायपुसण्यात सगळ्या. कमी किमतीपासून जास्त किमतीच्या चटया पण आहेत. इकडे बॅग आहेत समोर. आणि हे मार्केट ना आठवड्यातून एकदा भरतं, पण भरपूर असं गच्च भरलेलं असतं. आता एक 6 वाजलेत म्हणून जरा असं कमी गर्दी दिसते. आणि समोर बुड्डी का बाल दिसते, ते पिऊला तर खूप जास्त आवडतात. पिऊ नेहमी आली मार्केटला ना ते म्हणजे बुड्डी का बाल घेते म्हणजे घेतीच ती, तिला खूप आवडतात जास्त. आणि मार्केटला पण आता सध्या एवढी गर्दी नाही आहे, सध्या कमीच गर्दी आहे. पण थोड्या वेळाने बघा 7च्या नंतर ना भरपूर जाम गर्दी होती. इकडे बघा सगळे मॅक्सी लागलेत. आणि इथे समोर बघा कर्टन्स पण आहेत समोर तुम्हाला दिसत आहेत. आणि हे असं सगळं भरलेलं आहे मार्केट छान मस्त. पिऊ आणि मी आज खरेदी करण्यासाठी चालू आहेत. आणि हे बघा पडदे वगैरे आहेत, आणि डेकोरेशनचं काही सामान वगैरे आहे, ताटावचे ते रुमाल वगैरे आहेत इथे सगळे. आणि अजून याच्यामध्ये काय ते मॅक्सी पण आहेत, अजून एक दुसरं मॅक्सीचं भेटलं आपल्याला. आणि भरपूर असं छान मस्त मार्केट भरतं. आणि पायपुसणे अजून एकदा भेटलं, चटया पण भेटलेत बघा आपल्याला. आणि हे जे स्टीलची भांडी बघताय ना तुम्ही, ही भांडी ना एकदम म्हणजे 20-20 रुपयापासून पण चालू होतात बघा. आणि ते कसं टी शर्ट पण आहेत, पुढे ते बॅग्स आहेत. आणि ह्या ज्या कुर्तीच्या बघताय तुम्ही आता, त्या कुर्ती ना 300ला 1 आणि 500ला 2 भेटतात. आणि या साईडला टी शर्ट पण आहेत साईडला. इथेच बघा समोर आता बांगड्यांचं पण कलेक्शन आहे छोटंसं, याच्या खालीच आहे बघा इथे समोर. बघा भांगड्या पण एकदम मस्त भेटतात. आणि ह्या कुर्ती पण म्हणजे कुर्ती आणि बांगड्याचं जे काय ते सगळं त्यांचंच आहे. मग ते दोघं एकत्र सेट लावलेलं आहे इथं पूर्ण ते शॉप. त्यामुळे दोघांचं पण सांगितलं बघा. बांगड्या पण आहेत, त्या पण मस्त भेटतात, एकदम 20-30 पासून चालू होतात. आणि या साईडला ना इकडे पूर्ण साड्यांचं आणि घागऱ्यांचं म्हणजे छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंतचे सगळे तिथं हे कलेक्शन आहे या साईडला पूर्ण. तर छान छान साड्या असतात, एकदम मस्त असतात चांगली छान. आणि हे सगळे जे ब्लाऊज बघताय बघा तुम्ही, तर हे ब्लाऊज ना पूर्ण रेडीमेड ब्लाऊज आहेत सगळे. असं एकदम मस्त ब्लाऊज आहेत, एकदम फिटिंगमध्ये पण येतात. जर काही प्रॉब्लेम आला असता आपण त्याला छान अल्टर वगैरे करू शकतो. पण ब्लाऊज एकदम छान असतात, त्याच्या शिलाई वगैरे मस्त असतात. मी अजून काही कधी घेतलं नाही, पण मी चेक केलेत तर छान असतात, ब्लाऊज वगैरे मस्त असतात. आणि भरपूर लोक घेतात हे ब्लाऊज. आणि म्हणजे आजकाल कसं शिलाईपेक्षा हे जास्त जरा कमी पडतं आणि स्वस्त पण पडतं. शिलाई आजकाल भरपूर कॉस्टली झाली आहे, त्यापेक्षा हे खूप छान आहे, बेस्ट आहे हे.
आणि पिऊसाठी माझ्यासाठी बघा हे आम्ही बांगड्या घेतल्यात. पिऊसाठी रेड कलरची घेतली, माझ्यासाठी ग्रीन कलरची घेतली आणि बाकी सगळ्याचे कलेक्शन आहे बांगड्याचं पण मस्त कलरच्या. तर मला हे डेली यूजसाठी बांगडी घेतली आणि पिऊला पण तिच्यासाठी डेली यूजला पण होतील नंतर आणि असे घालायला पण घेतल्यात तिला. तर फायनली आम्ही आता घरी आलो. तर खूप दमलो आम्ही दोघी पण. शॉपिंग पण सगळी छान करून झाली. तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले पिऊसाठी. माझ्यासाठी आज काही जास्त घेतलं नाही मी, मला काही घ्यायचं पण नव्हतं. पिऊसाठी जास्त शॉपिंग केली आम्ही आज, कारण आमच्या पिऊचा आता बड्डे येणार आहे. तर कधी बड्डे काय मी तुम्हाला नक्की सांगेल. तर त्याच्यासाठी आम्ही तिची शॉपिंग केली थोडीशी तिला. तर पिऊसाठी काय काय घेतले आम्ही आज. तिच्यासाठी हे असे छोटे छोटे 2 बांगड्या घेतल्या तिला आणि क्लिप्स घेतले तिच्या स्कूलला जाताना तिला घालायला. ते छान दिसतात तिच्या डोक्याला छोटे छोटे टिकटॉक. आणि हा तिला गंध घेतला ब्लॅक कलरचा घ्यायचा होता मला, पण तो भेटलाच नाही. मग मी हे पूर्ण कलरचं घेतले. ह्याच्यामध्ये सगळे 11 कलर्स असतात ते घेतले मी पण लहानपणी असे लावलेले आहेत. आणि तिला हा पिंक कलरचा तिला असा बेल्ट घेतला आहे. ही माझी बांगडी, माझी शंभूने बांगडी खराब केलेली, त्याच्यामुळे मग मला पण बांगडी घेतली. असं पिऊची सगळी शॉपिंग केली. आणि तिला आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागते ना, तर तिला आणि गरम भरपूर होतं इकडे मुंबईला. तुमच्याकडे पण होते की नाही गरम मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे मुंबईला तर गरम व्हायला चालू झाले आता. मग तिला ते रात्रीचं भरपूर गरम होतं, म्हणून मग तिला रात्रीसाठी घालण्यासाठी कपडे आणलेत मी तिच्यासाठी. आणि हे बघा पिऊसाठी आम्ही ड्रेस पण घेतला आहे. तिला घागरा घ्यायचा होता. ती खूप सारखी बोलायची की मला घागरा घालायचा आहे. मग मी तिला आम्ही जन्मल्यापासून एकदा पण तिला घागरा घेतला पण नव्हता, तिने कधी घातला पण नव्हता आत्तापर्यंत. तर तिला आम्ही फर्स्ट टाईम घागरा घेतला आहे. बघा तिचा असा पिंक कलरचा घागरा आहे, त्याच्यावर तिचं असं मॅचिंग असा आम्ही तिला बेल्ट पण घेतलेला आहे छान. आणि क्लिप्स पण तिचे हे सगळे ते पण मॅचिंग आहेत क्लिप्स पण याच्यातले. हे क्लिप्स ती काही लावणार नाही त्याच्यामध्ये, कारण तिला ते बेल्टनेच तिचे केस झाकून जातील पूर्ण. असे तिला ह्याच्यावरती बांगड्या घेतल्यात तिला. ह्याचं पिऊची आम्ही शॉपिंग केलेली आहे आम्ही. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली पिऊची शॉपिंग, आवडली की नाही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असेच आमचे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत जावा. आणि थँक्यू सो मच तुम्ही आमचे ब्लॉग नेहमी पाहता, आवर्जून पाहता आमचे ब्लॉग आणि असेच आवर्जून बघत जावा. आणि भेटूत आपण आता नवीन एका ब्लॉगमध्ये.